हं. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये. आणि हरभरा जो आहे तर हा हरभरा आहे सिलेक्शन हरभरा आहे. आणि या हरभऱ्यामध्ये जे अंतर आहे 1.5 फूट अंतर आहे. आणि एकरी आपण इथं 20 किलो बियाणं टाकलेलं आहे. नवीन व्हरायटी आहे सिलेक्शन व्हरायटी. आणि आता पहिल्यांदा आपण पेरणी 20 किलो केल्यानंतर 3-3 घंटे सिंगल पाईपवर पाणी दिलं. त्याच्यानंतर 6-7 दिवसांनी 1.5 घंटा दिलं. आणि त्याच्यानंतर आता गवत भरपूर वाढलं होतं, ओल थोडी आहे, परंतु गवत वाढल्यामुळं आपण इथं दुधी वगैरे बाकीचे गवतं हे भरपूर असल्यामुळं आपण इथं डवरा चालू केला आहे, ज्याला आपण कोळपणी म्हणतो. आणि त्याच्यामुळं काय होते, खुरपणीचा पैसा कमी लागतो, म्हणजे जास्तीचं गवत आपल्याला इथं राहणार नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला तणमुक्त आपलं शेत राहते. आणि तणमुक्त शेत असल्यामुळं कसं जे दिलेलं खत आहे, आपण दिलेलं खाद्य हे आपलं हरभराच घेईल, फक्त तण घेणार नाही. आणि आपल्याला धष्टपुष्ट आपलं पीक राहील. तर अशा प्रकारे कोळपणीची वेळ आली असेल तर कोळपणी करून घ्या. त्याच्यानंतर साधारणतः 8 दिवसांनी आपण खुरपणीची वेळ येते. त्या हरभरा फुलावर येऊ शकतो, कारण हरभऱ्याला 1.5 महिना होऊ शकते. तर खुरपणीच्या फुलावर येण्याच्या आधी खुरपणी करून घ्या. आणि एक फूल दिसायला म्हणलं की कुठं तर त्यावेळेस आपण पाणी देऊ शकता. आणि पाणी जमिनीची ओल पाहून किंवा जमीन कशी आहे हे पाहून तुम्ही पाणी देऊ शकता. 2 घंटे, 2.5 घंटे, 3 घंटे अशा प्रकारे. त्याच्यावर देऊ नका, कारण यावर्षी पाऊस भरपूर झालेला आहे. तर अशा प्रकारे जर आपण इथं हरभऱ्याचं व्यवस्थापन जर केलं अशा प्रकारे खुरपणी कोळपणी, त्याच्यानंतर फवारणीचं व्यवस्थापन पण करायचं पाणी दिल्यानंतर. तर सध्या फवारणीचं व्यवस्थापन करू नका. अळी जर पडली असेल तर सध्या अळीला शेंडे खाऊ द्या हरभऱ्याचे, चांगला खुरटा होऊ द्या. आणि नंतर फुलं लागायला सुरुवात झाल्यावर इमामेक्टिन साधारणतः 10 ग्राम घ्या. रेडोमिल गोल्ड बुरशीनाशक घेऊ शकता पहिल्या फवारणीला या. आणि त्याच्यानंतर दुसरं काही घ्यायची गरज नाही. आणि जर नॉर्मल हरभरे असतील तर इमामेक्टिन घ्यायचं फुलं लागायच्या वेळेला. त्याच्यानंतर सोबत रेडोमिल गोल्ड घ्यायचं 10 ग्राम इमामेक्टिन, 30 ग्राम ते 40 ग्राम रेडोमिल गोल्ड. आणि सोबत कल्टर घ्यायचं 3 ते 4 मिली. अशा प्रकारे आपण याच्यावर फवारे घ्यायची. आणि इसाबेन 40 मिली अशा प्रकारे नॉर्मल हरभऱ्यावर. आणि या हरभऱ्यावर काही टाकायचं नाही, फक्त हे सिलेक्शन हरभरा असल्यामुळे या हरभऱ्याला फक्त इमामेक्टिन 10 ग्राम आणि रेडोमिल गोल्ड 30 ते 40 ग्राम, बाकी काही घ्यायचं नाही. कल्टर टाकू शकता, टॉनिक वगैरे बुरशीनाशक जे पुढच्या फवारणीपासून टाकायचं नाही, पण यावेळेस चालते. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण या सिलेक्शन हरभऱ्याचं करू शकता.